आकाशवाणी मुंबई आकाशवाणी @90च्या निमित्ताने आकाशवाणीच्या संग्रहातील विशेष मालिका सादर करत आहोत. मानवी उत्क्रांती. छोट्या मित्रमैत्रिणींनो, मागचा कार्यक्रम ऐकलात ना तुम्ही? आपल्या अफाट विश्वाची कथा ऐकलीत नाही का त्या कार्यक्रमात? केवढं मोठं हे विश्व, त्याच्या विस्ताराला काही सीमाच दिसत नाही. आपली सूर्यमाला म्हणजे या विशाल सागरातला एक छोटासा बिंदू. एका एका दीर्घिकेत अब्ज अब्ज तारे असतात म्हणे, आणि अशा अब्जावधी दीर्घिका म्हणजे आपलं विश्व. आपली आकाशगंगा ही त्या अब्जावधी दीर्घिकांमधली एक, जणू काही विशाल वाळवंटातला वाळूचा एक कण. असं हे आपलं अनादी अनंत अमर्याद विश्व. त्याचा थांगपत्ताही लागणं मुश्किल. पण हो, शास्त्रज्ञ म्हणतात की या विश्वाचाही तुमच्या आमच्यासारखाच जन्म झाला सुमारे 15 अब्ज वर्षांपूर्वी. महाविस्फोट होऊन हे विश्व जन्माला आलं म्हणे. काही शास्त्रज्ञांना मात्र हे मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं की विश्व आज आहे तसंच होतं आणि पुढे देखील तसंच राहणार आहे. विश्वाचे हे अगम्य कोडे, नाही उत्तर तया सापडे, एकची दिसते जिकडे तिकडे, पण आता ऐकूया काय ते पुढे, नाही का? आपले छोटे मित्र सुधा, सुरेश आणि मनोहर काय बरं करतायत? तरी मी तुला सांगत होते मनोहर, आपण बसनी जाऊ. पण हा ऐकेल तर ना. आता रात्रभर फिरा इथेच रस्ता शोधत. आता कसला सापडतोय रस्ता अंधार पडल्यावर? शॉर्टकट म्हणे शॉर्टकट. आता झाले की नाही कटकट? तुमची बंद करा वटवट. तुझं ऐकलं तेच चुकलो. सरळ बसनी गेलो गेलो. असतो तर घरी पोहोचलो असतो. ऐकून ऐकून कान किटले माझे. आम्हाला सुद्धा कंटाळा आलाय आता. मला तर भीतीच वाटतेय. मग बस रडत मुळू मुळू. अरे बाबांनो, मी इकडे कितीदा तरी आलोय, पण वाट पहिल्यांदाच चुकलोय. नुसते चुकलो नाही, आपण आता रानात अडकलोय. आता काय करायचं आपण? ध्रुवतारा शोधायचा. वेडपटच आहेस. रस्ता शोध आधी. त्यासाठीच तर ध्रुवतारा सापडला की उत्तर दिशा कळेल, आणि त्यावरून आपण आपल्या घराची दिशा ठरवू. फार शहाणा झालायस. नाहीतर काय. चला आता असेच पुढे पुढे. कुणी भेटलं तर विचारू. काही नको, दिलीप दादाने शिकवलंय मला ध्रुवतारा शोधायला. आई गो, आता तुला काय झालं आणखीन ओरडायला? अरे तिकडे बघ जरा, कुणीतरी बसलाय. त्यात किंचळण्यासारखं काय आहे? तो माणूस आकाशाकडेच बघत बसलाय. विडा बिडा असला तर खाणार आहे का आपल्याला? चला जाऊया. चला जाऊया. चला चला चला. मला वाटतंय आपले सरच आहेत ते. ते कशाला येतील इथे आभाळ शोधायला? तुमची वटवटच जास्ती. पण सुरेश, मला सुद्धा संशय येतोय. अरे नक्की नक्की सरच आहेत ते. सर 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 नमस्ते. नमस्ते नमस्ते. अरे चा, काय रे? सुधा, सुरेश, मनोहर, तुम्ही आता यावेळी इकडे काय करताय? सर आम्ही रस्ता चुकलो. भटकायला म्हणून आलो आणि भटकलोच. असं? मग बसनच का नाही परत गेलात? सर मनोहरच म्हणाला शॉर्टकट. पण सर, मी आधी इकडे बरेचदा आलो होतो. बर बर, आता काही काळजी करू नका, मी घेऊन जाईन तुम्हाला. चला. पण सर तुम्ही आमच्या घरी याल ना? घरी? अच्छा अच्छा, घरी तुमची वाट बघत असतील नाही का? ठीक आहे ठीक आहे. पण सर, काय ग सुधा? आम्ही तर रस्ता चुकलो. बर. तुम्ही आभाळात काय शोधत होतात? तुम्ही देखील एखादा प्रकल्प हाती घेतलाय की काय? अगं सुधा, एखादा काय,
आकाशातल्या प्रत्येक तारागणिक प्रकल्प होऊ शकतो, समजलीस? सर हम्म. आकाशाचा पांढरा स्वच्छ रस्ता दिसतोय तो. काय सुरेश, हरवलेला पायाखालचा रस्ता थेट आभाळात गेला की काय? सुद्धा तुला माहित नाही तर बडबडतेस कशाला? सर, हं? आकाशगंगा म्हणतात ना त्याला? बरोबर. म्हणजेच मिल्की वे, दुधाचा मार्ग. मला माहितीये. पण सर, काय? याला गॅलॅक्सी देखील म्हणतात ना? अरे वा, तुम्ही बरीच माहिती मिळवली की. दिलीप दादाने सांगितली आम्हाला. असं? पण सर गॅलेक्सीचा अर्थ काय? आकाशगंगा. मी तुला विचारलं का? हसू नकोस. हे पहा, तुम्ही जर असं भांडणार असाल ना तर मी काहीही सांगणार नाही तुम्हाला. नको नको सर, तुम्ही दोघं गप्पा बसा बरं. अरे, ग्रीक भाषेत गॅलेक्सी असा एक शब्द आहे. हो. त्याचा अर्थ दुधाचा रस्ता. बर. आकाशातल्या या रस्त्याला ते लोक खरोखरचा दुग्ध मार्ग मानत असत, समजलं? हो. पण तिथे तर तारे एकवटलेत. त्यांचाच हा दुधाळ प्रकाश आहे. खरं खुरं दूध कुठून असणार? तसा रस्ता करायला किती दूध लागेल हो शहाणाबाई? अहो वेडे बुवा, मी जरा गंमत केली म्हटलं. कळलं कळलं. ए गप्प बसा रे. सर अशा अनेक आकाशगंगा आहेत ना, त्यांनाच दीर्घिका असं म्हणतात. बरोबर. बिग बँग थिअरी मध्ये सांगितलंय की एका अंडाकृती विशाल अणूचा स्फोट झाला आणि विश्वाची उत्पत्ती झाली. दीर्घिका बनल्या आणि त्या अद्यापही एकमेकींपासून दूर जात आहेत. वा 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 वा, तुम्ही खरोखरच मेहनत घेताय. हा, पण सर, काय? हा बिग बँग सिद्धांत कोणी मांडला? जॉर्ज लेमायत्रे यानं, समजलं? तो बेल्जियम शास्त्रज्ञ होता. पण सर स्फोट झाला तेव्हा तो आगीचा धगधगता गोळाच असणार. मग तो थंड केव्हा झाला? कपातलं गरमागरम दूध अर्ध्या तासात थंड होतं. उगाच विनोद करू नकोस हं मनोहर. सर सांगा ना. सांगतो. तर महास्फोटानंतर मूळ अग्निगोलकाचा विस्तार होत गेला. मोठा होत जाताना त्याचं तापमान कमी होत गेलं. जॉर्ज गॅमॉव या शास्त्रज्ञाचं म्हणणं असं की त्या स्फोटानं विश्वाची उत्पत्ती झाली असेल तर आतापर्यंत थंड होता होता विश्वाचं तापमान शून्याच्या खाली 270 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचायला हवं होतं, समजलं? बापरे. पण सर, ते मोजायचं कसं? विद्युत चुंबकीय लहरींच्या साह्यानं ते शक्य होतं. बरं का? काय काय सर? सर? सांगतो. 1965 साली आर्नो पेन्झियास आणि रॉबर्ट विल्सन या दोन शास्त्रज्ञांना अगदी योगायोगानं हे लक्षात आलं. काय लक्षात आलं? एक प्रयोग करताना त्यांना कळलं की उष्णतेचं प्रारण हे सगळ्या दिशांना सारखं असतं. पण मला नाही काही कळलं सर. नाही कळलं? सांगतो. समज स्टोव्हवर एखादी पातेली पाणी भरून ठेवली तर उष्णता कुठून कुठं जाईल? सांग. खालून वर. खालून वर. बरोबर. पण पातेलीतलं पाणी चांगलं उकळायला लागल्यावर स्टोव्ह बंद केला, पातेलीवर झाकण ठेवलं. आता उष्णता कुठून कुठं जाईल बरं? पातेलीतून बाहेर जाईल. बरोबर. पण ही उष्णता पातेलीच्या मध्यातून सगळीकडे सारख्या प्रमाणात बाहेर पडेल. म्हणजेच उष्णतेचं प्रारण सर्व दिशांना सारखं असेल. हीच गोष्ट पेन्झियास आणि विल्सन यांच्या लक्षात आली. सर, काय विश्वाच्या उत्पत्तीचा आणि याचा काय संबंध आहे? आहे तर. पण ते सगळं असं झटपट समजावता येणार नाही आणि इथं यावेळी तर मुळीच नाही. चला निघूया आपण. आई ग, काय झालं ग? आता परत काय झालंय तुला? तूच तर धडपडलास की. ठेच मला लागली. मी तारे बघत होतो. माहितीये माहितीये. सर आपलं विश्व ताऱ्यांनीच बनलंय ना? अब्जावधी वर्षांपूर्वी ते घनरूप होतं. मग स्फोट झाला. आणि मूळ घनरूप पदार्थाचे असंख्य वायुरूप कण दूर दूर जाऊ लागले. काय? त्यातूनच दीर्घिका बनल्या. ए नीट चाला बरं. पुन्हा कुणी धडपडाल तर बरं का सुरेश, तारे बघू नको, रस्ता बघ. मी पाहिन काय पाहायचं ते. तू नीट चाल. सर, ते 2 तारे पाहिलेत? किती जवळ जवळ आहेत. हो, हातात हात धरून फुगडीच खेळायला लागणार असं वाटतंय. आता या दगडीला फुगडी आठवली. नीट चालली नाही तर लोळण फुगडी होईल बरं का सुधा. सुधा, हे सुधा, तुझी कल्पना मोठी मजेशीर आहे. पण आपल्याला दिसतात तितके ते तारे जवळ जवळ नाहीत. मग भरपूर अंतर आहे त्यांच्यात. सूर्य हा आपल्याला सर्वात जवळचा तारा आहे. त्याच्यात आणि आपल्यात किती अंतर आहे सर? सांगू?
15 कोटी किलोमीटर. ओ बो 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 बो. पण खगोलशास्त्रज्ञांनी अनेक ताऱ्यामधली अंतरं सुद्धा शोधून काढलीत आणि आजही प्रयत्न सुरूच आहेत. सर ते अंतर कसं मोजायचं? हे बघ, आता जसं जसा आपल्याला उशीर होईल ना तसतसे तुमच्या घरी मिनिट आणि सेकंद मोजायला लागतील आणि कदाचित त्याबद्दल मोजून फटके सुद्धा मिळतील तुम्हाला. बाबा खूप चिडतील. आई आधी रागावेल, मग मात्र हळूहळू विचारेल काय काय झालं ते. सर आम्ही उद्या तुमच्या घरी येऊ का? हो चालेल की, पण आता चला बरं झपाझप. हो हो चला बरं झपाझप. झपाझप झपाझप चाला रे सपासप. भूक लागेल सपाटून मग जेवा रे गपागप. झपाझप झपाझप चाला रे सपासप. भूक लागेल सपाटून मग जेवा रे गपागप. झपाझप झपाझप. या 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 या. नमस्ते सर. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. काय सर? बसा बसा. हो, या मुलांनी तुम्हाला चांगलाच त्रास दिला नाही? काल मलाही घरी यायला जरा उशीर झाला होता. पण मुलं मोठी चौकस आणि हुशार आहेत बरं का. तर काय, त्यांच्या डोक्यातनं ग्रह तारे आकाशगंगा काही जात नाहीत. काल एवढा उशीर झाल्यावरही मला प्रश्न विचारून भंडावलं बघा त्यांनी. असं का? सर हे भिंतीवरचं चित्र कशाचं आहे? अरे हीच तर आपली आकाशगंगा. अशी एखादा सापच गोल गोल होऊन बसल्यासारखी. ती एखाद्या चपट्या आणि मध्ये फुगीर असलेल्या तबकडी सारखी आहे. आणि तिच्या मध्यातून या सापासारख्या या काय म्हणायचं सर? भुजा, सर्पिल भुजा म्हणू आपण. त्यांचा जन्म बारीक धुळीचे कण आणि त्यात अडकलेल्या वायूंच्या प्रवाहापासून झाला. सर, या आकाशगंगेचं अंतर किती असेल? म्हणजे असं भोवतीनं. तुला म्हणायचं आहे की आकाशगंगेचा व्यास हो ना? हो. तो आहे 1.25 लाख प्रकाश वर्ष. आपला सूर्य तिच्या मध्यापासून 30,000 प्रकाश वर्ष दूर आहे. सर, आकाशात तर खूप तारे आहेत. हो. ते सगळे आकाशगंगेत येतात का? म्हणजे त्या पट्ट्याच्या बाहेर असणारे तारे. वा 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 वा, सुद्धा चांगलाच प्रश्न विचारलास. पण आपण आकाशात जेवढे म्हणून तारे पाहतो ते आपल्या आकाशगंगेतलेच आहेत. पण मग कल्पना करा, एका दीर्घिकेत एवढे तारे आणि अशा अब्जावधी दीर्घिका विश्वात आहेत. त्यांचा शोध आपण घेत आहोत. सर, मध्यंतरी पेपरमध्ये वाचलं होतं मी. काय? अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी 10 अज्ञात दीर्घिकांचा शोध लावलाय म्हणे. सर, काय ग आपल्या सुधा? आकाशगंगेच्या जवळची आकाशगंगा कोणती? दीर्घिका म्हण ग. सुधा, त्या दीर्घिकेचं नाव आहे देवयानी किंवा अँड्रोमेडा. अँड्रोमेडा बरोबर. किंवा देवयानी. हा, पण ती आपल्यापासून किती दूर आहे? सांगू? 20 लाख प्रकाश वर्ष. बाई ग. सर, आणखी काही दीर्घिकांची नावं सांगा ना. काल बाबा सांगत होते आपल्या दीर्घिकेसकट 20 ते 24 दीर्घिकांचा एक समूह आहे. त्यालाच स्थानीय संघ असं म्हणतात, होय ना सर? तुम्हाला बरीच माहिती दिसते. अहो, हा विषय माझ्याही आवडीचा आहे. असं? म्हणून मिळेल ते वाचत असतो. छान. मग मुलांनाही सांगतो. वाह, चांगलंय. सर, काय ग? बाबांनी काल आम्हाला गॅलन विषयी सांगितलं. गॅलन? गॅलन? कसलं का गॅलन सुद्धा? मी तर नाही बोललो काही. तुम्ही मुलांना मेगॅलन विषयी बोलला असाल. हो, बरोबर बरोबर. पक्की विसराळू आहे सुद्धा. बरं बरं. सर, त्या मॅगॅलनचं काय काय होतं त्याने? रे आहे. मेगॅलन म्हणजे काही वस्तू नाही, काही सुप्रसिद्ध दर्यावर्दी होता तो. तुझं डोकं म्हणजे नुसता जर्दाळू आहे, जर्दाळू. गबगा. काल मला तर झोप लागून गेली बुवा. सुधा, तू बराच वेळ बाबांशी बोलत बसली होतीस वाटतं. सुधा विसराळू, मी जर्दाळू आणि तू झोपाळू. सुधा विसराळू, सुरेश झोपाळू, सुरेश झोपाळू, सुरेश झोपाळू. जर्दाळू म्हणून. बरं सर, आम्ही निघतो आता. मुलांना काही आणखी माहिती नकोय असं दिसतं. चला चला जाऊया. हा, नाही नाही बाबा. हा. गप्प बसा रे. सर, मेगॅलननं काय केलं सांगा ना.
त्याने दीर्घिकांचा शोध लावला असेल. दर्यावर्दी होता ना. अरे 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 मुलांनो, तुम्हीच बोलत बसाल की सरांचं काही ऐकाल? बोलू दे त्यांना, बोलू दे. त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं दिलेली त्यांना समजतात. तेही बरोबर आहे. नाहीतर मग माहितीच माहिती दिली की सगळं डोक्यावरून जातं. होय ना सुधा? हे हो काय बाबा. हा, तर मेगॅलननं ज्या दीर्घिकांचा शोध लावला ना, हा. त्यांना विशाल मेगॅलन मेघ हा. आणि लघु मेगॅलन मेघ असं म्हणतात. बर. हा, या दोन्ही अगदी जवळ आहेत. सर, हं? आपल्याला जवळची असणारी ती देवयानी किंवा अँड्रोमेडा हं. ती 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 तत पप पप तत मनोहर पप झालं ना सुद्धा? मनोहर मनोहर चिडवू नको रे तिला, चिडवू नकोस. सुधा, हं, ती की नाही स्थानीय संघातली दीर्घिका आहे. हो पण अगदी अलीकडे ऑस्ट्रेलियातल्या सायडिंग स्प्रिंग वेधशाळेनं एका छोट्या मंदाकिनीचा शोध लावलाय. सर तुमच्याकडे दुर्बीण आहे ना? आहे तर खूप शक्तिशाली नाही, पण चला आपण गच्चीवरच जाऊया. मी तिथं लावून ठेवली ती. सर, आम्ही येणार म्हणून का? चला चला वर. वा 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 वा, चांगली जय्यत तयारी केली सर तुम्ही. हो ना. या एवढ्या खुर्च्या, आकाशाचा वेध घेणारा हा दूरदर्शक. वा 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 मुलांनो, तुम्हाला पुष्कळ काही शिकता येईल बरं का. सर, मी तुम्हाला काही मदत करू का? नको नको नको. हा, हे बघा मी सेट केले आता बरोबर. सुधा, हा? इकडे. हो हो हा, हे बघ. हा. एक डोळा बंद करून हा. या भिंगातून बघ. हा? हो हो. काय? मज्जाच मज्जा. काय दिसतंय? आकाश, तारे, असं वाटतंय तोडून घ्यावेत. हो. तोडलेच तारे हिनं. सुरेश, तू ये इकडे. हो आता तू बघ बघू. हो बघतो. सर, हे तारे 3 प्रकारचे दिसत आहेत. बरोबर आहे. त्यांच्या 3 श्रेणी आहेतच. सर, मी पाहू का? का नाही? ये इकडे. हो, आलो. सर, किती स्पष्ट दिसतंय यातून. अरे हे काहीच नाही. कावलूर, नैनिताल, हैदराबाद, उटी इथल्या वेधशाळांमध्ये दूरदर्शक इतके शक्तिशाली आहेत, त्यातून आकाशात दूरवर बघता येतं. बाबा तुम्ही पण बघा ना. हो. सर, यात मध्यभागी असलेल्या गोलाला प्रभामंडळ आहे नाही? त्या ठिकाणीच ताऱ्यांचे गोलाकार संघ आहेत. हा. त्या संघांना गोलाकार तारका गुच्छ असं म्हणतात. पण त्याच्याही बाहेर कोट्यवधी तारे आकाशगंगेच्या बाहेरच्या किनाऱ्यावर आहेत ना? आहेत ना. पण या ताऱ्यांच्या मध्ये जी मोकळी जागा आहे तिथं तिथे काय आहे सर? तिथं की नाही वायू आहे, हो पण त्याची घनता अगदी कमी आहे. सर, या ताऱ्यांना जोडलं तर चित्रविचित्र आकृत्या तयार होतील ना? उर्सा मेजर असं एका समूहाचं नाव आहे. म्हणजे मोठं अस्वल. सर, मला एक चमकता तारा सापडलाय. हो का? तो बघा. कुठे रे कुठे? अगं तो बघ ग. सर, त्याचं नाव काय? तो आहे व्याध, म्हणजेच बृहल्लुब्धक. आपल्या आकाशातला तोच सर्वात चमकता तारा आहे. आणि मुलांनो, काय? तो बघा ध्रुव तारा. तो नेहमी उत्तर दिशेला स्थिर असतो. जगातले भटके आणि दर्यावर्दी लोक त्याच्याच मदतीनं आपला रस्ता शोधतात. बरोबर. ऐका ऐका. काय रे, काय झालं? काय मनोहर तुला? हा? काल वाट चुकल्यावर मी ह्यांना म्हणालो, हा. आपण ध्रुव तारा हुडकूया, हा? म्हणजे वाट कळेल. तर दोघांनी मला वेडपट ठरवलं. हा, होय रे म्हणून. मुलानो. हे नाही मला सांगितलं तुम्ही. पण सर, काय? याला दिलीप दादाने नुसती ही माहिती दिली आहे, त्याला कुठे शोधता आला ध्रुव? त्याने आधी पाहिला होता का? पण आता पाहिलं ना, आता वाट मुळीच चुकणार नाही. आम्ही सुद्धा शोधून काढू ध्रुव. बरं बरं, चला चला आता निघूया. इतक्यात? ध्रुव ताऱ्यासारखं या गच्चीवरच बसून राहायचंय का? काका, बराच उशीर झाला नाही? आई म्हणाली होती पुन्हा आज उशीर करू नकोस. पण मुलानो, तुम्ही आकाश दर्शनासाठी या गच्चीवर केव्हाही येऊ शकता बरं का. वा, मग तर काय मजाच मजा. बरं, चला आता. नमस्कार सर. येतो आम्ही, हा? नमस्ते सर. नमस्ते नमस्ते, नमस्ते. सर. या पुन्हा. हो, पण हो. पुढच्या वेळी नुसता नमस्कार नाही, चहा पाण्यासाठी देखील वेळ ठेवायचा बरं हो, चला, चला, का? चला. या टाटा.
मुलांनो, सुधा, सुरेश, मनोहर, त्यांचे बाबा आणि सर यांच्या गप्पा तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्यात ना? पण त्या मुलांना ज्या गोष्टी समजल्या त्या तुमच्याही ध्यानात आल्या असतील. प्रारंभी आपलं विश्व की नाही घनरूप होतं आणि अचानक एका क्षणी त्याचा महाप्रचंड स्फोट झाला. आपल्या सभोवती पसरलेलं अथांग आकाश आणि घड्याळातल्या काट्याप्रमाणे तुरुतुरु धावणारा काळ यांचाही जन्म त्याच क्षणी झाला बरं का. जन्माबरोबरच अवकाशाच्या विस्ताराला सुरुवात झाली आणि महास्फोटापूर्वी एकत्र असलेले असंख्य कण दूर दूर पळायला लागले. कालांतराने त्यातूनच लक्षावधी दीर्घिका निर्माण झाल्या. त्यातल्या केवळ 2-4 दीर्घिकांची आणि आपल्या आकाशगंगेतल्या अब्जावधी ताऱ्यांपैकी काहींची नावं तुम्हाला माहिती झाली. या ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यूसुद्धा होतो बरं का. पण हे कसं होतं ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे ना? पण मग आता पुढचा कार्यक्रम त्यासाठी ऐकायला हवा, विसरायला नको. आकाशवाणी ॲट 90च्या निमित्ताने आकाशवाणीच्या संग्रहातील विशेष मालिका आत्ता आपण ऐकलीत, मानवी उत्क्रांती. ही आकाशवाणी मुंबईची निर्मिती होती.